तर विद्यार्थी मित्रांनो 12वी मराठी 12 फेब्रुवारीला 2026ला म्हणजेच 12वीचा मराठीचा जो पेपर होणार आहे त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हा पेपर जरी 2022चा असला मी तुम्हाला आता गद्याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहे आणि एक पीडीएफ मी तुम्हाला फ्री देणार आहे, एक पीडीएफ मी तुम्हाला पेड देणार आहे. आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचं पीडीएफ फक्त तुम्हाला आपल्याकडनं मिळणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला गद्य पाठ्यपुस्तकावरील जे उतारे विचारले जातात त्याचं मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचं पीडीएफ देणार आहे मी. ओके, ज्यामध्ये तुम्हाला सर्व उतारे बघायला मिळतील. जस्ट मी तुम्हाला दाखवतोय. तर विद्यार्थी मित्रांनो हे पीडीएफ तुम्हाला देणार आहे. विभाग एकचे जे प्रश्न विचारले जातात ना विद्यार्थी मित्रांनो ती यामधनंच विचारली जाणार याची तुम्हाला गॅरंटी देतो. वेगवास्ता जो चॅप्टर आहे त्याच्यावरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परिच्छेद दिलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर दिलेला आहे आणि त्यावरती प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तोच जो चॅप्टर आहे त्यावरती 2 ते 3 उत्तरे दिली आहेत आणि त्यावरती प्रश्न दिलेत. जर तुम्ही हे पीडीएफ सोडवले हे मी तुम्हाला फ्री देणार आहे. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता आयुष्य आनंदाचा उत्सव यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर दिलेला आहे आणि त्यावरती काही प्रश्न आहे. मी तुम्हाला हे पीडीएफ फ्री ऑफकोर्स देणार आहे. यासाठी तुमच्यासाठी त्यावरती तुमच्याकडनं कोणताही चार्ज केलं जाणार नाही, तुम्हाला फ्री मिळणार आहे. आता बघा त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो कवितेवरती सर्वात महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला भेटणार आहे. आता बघा वीरांना सलामी हा जो काही तुमचा धडा आहे त्यावरती बघा इथे तुम्हाला काय परिच्छेद दिलेला आहे आणि त्यावरती लगेच प्रश्न. जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हे उत्तरे सोडवले एक दिवस आधी कव्हर करू शकता. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, फ्रीमध्ये देणार आहे. त्याच्यावरती प्रश्न यामधीलच एक उत्तर तुम्हाला असणार आहे. तुम्हाला गॅरंटी देतो विद्यार्थी मित्रांनो यामधीलच एक उत्तर तुम्हाला विचारलं जाणार आहे तुमच्या 12 फेब्रुवारीच्या मराठीच्या पेपरमध्ये. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कवितेवरती महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. ओके, हे पीडीएफ मी तुम्हाला फ्री देणार आहे. तुम्हाला कवितेवरती महत्त्वाचे, त्यानंतर अपठित उतार्याचे महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. अपठित उतारे त्यावरती प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता बघा कविता दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो रोज मातीत. ओके, तिच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर कवितावरती रसग्रहणचा प्रश्न आहे, काव्यसौंदर्याचा खालील ओळींचा अर्थ यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे आणि अगदी सोपंच असणार आहे. आउट ऑफ मार्क्स मिळू शकता. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो कथा साहित्य प्रकारचे देखील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला या पीडीएफमध्ये बघायला मिळणार आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो जसे की रंग माझा वेगळा हे सगळ्या कवितांवरती महत्त्वाचे प्रश्न वगैरे तुम्हाला या पीडीएफमध्ये बघायला मिळणार आहेत. अगदी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी ही पीडीएफ मी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. ओके, सर्व कविता, सर्व विद्यार्थी मित्रांनो पाठ्यपुस्तकातील उतारे त्यावरती प्रश्न, सर्व कविता, अपठित उतारे, त्यानंतर साहित्य प्रकार कथा ज्यामध्ये तुम्हाला शोध वगैरे, गडी या पाठाचे महत्त्वाचे प्रश्न, कथा साहित्य प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न, उपयोजित मराठीचे भाषा अभ्यासाचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला बघायला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आउट ऑफ मार्क्स 12 फेब्रुवारीच्या मराठीच्या पेपरमध्ये मिळू शकता. हे झालं विद्यार्थी मित्रांनो फ्री पीडीएफ बद्दल आपण बोलतोय. ओके, हे फ्री पीडीएफ तुम्हाला देणार आहे. आता एक्झॅक्टली तुम्हाला पेड पीडीएफमध्ये काय मिळतंय. ओके, आता ते दाखवतो तुम्हाला पेड पीडीएफमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे असणारे पेड पीडीएफ हे पैशावरती मिळतो तुम्हाला. हे आहे मास्टर प्रिपरेशन गाईडचं पीडीएफ तुम्हाला दाखवतो जस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला 115 रुपयाला मिळतं. ओके, हे पेड पीडीएफ आहे. यामध्ये आता तुम्हाला सगळ्या स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स आउट ऑफ म्हणजे 80 मार्क भाषा विषयामध्ये 80 पैकी 80 कसे मिळवायचे हे सगळं तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. विभाग एक गद्य यामध्ये पठित उतारे ते कसे सोडवायचे, पठित उतार्याचं स्वरूप कसं असतं, त्यासाठी कसा अभ्यास करायचा, लेखनाची शैली कशी असायला पाहिजे सर्व तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर विभाग 2 पद्य ज्यामध्ये तुम्हाला सर्व कवितांचे रसग्रहण बघायला मिळेल, सर्व कवितांचं काव्यसौंदर्य बघायला मिळेल, सर्व कवितांचे सौंदर्य दृष्टीने विश्लेषण बघायला मिळेल म्हणजेच ॲप्रिसिएशन, कविता सराव, प्रश्नसंच, साहित्य प्रकारमध्ये कथा, पाठावर आधारित प्रश्न उत्तरे लेखन, विचार मंथन, पात्र, प्रसंग, संदेश हे सगळं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. उपयोजित मराठीमध्ये प्रस्तावना, जाहिरात लेखनचे महत्त्वाचे प्रश्न, अहवाल लेखनचे महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरांसोबत बघायला मिळतील. पुन्हा एकदा सांगतो उत्तरांसोबत सर्व प्रश्न, माहितीपत्रकचे महत्त्वाचे प्रश्न उत्तरांसोबत, वृत्तलेखनचा महत्त्वाचा प्रश्न उत्तरांसोबत, मुलाखतीचे महत्त्वाचे प्रश्न उत्तरांसोबत. आता व्याकरण व लेखनमध्ये समास, अलंकार काय असतं, कशा पद्धतीने सोडवायचं, आउट ऑफ मार्क्स 80 पैकी 80 कशा पद्धतीने मिळवायचं याचं परिपूर्ण मार्गदर्शन या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये मिळेल. ओके, विभाग 1 मध्ये तुम्हाला सोडवलेल्या कृती बघायला मिळतील, महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स बघायला मिळतील, एक्सपेक्टेड पॅसेजेस तुम्हाला बघायला मिळतील. फक्त 100 पेजेसचे 115 रुपये याची प्राइस आहे. हे पेड आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सगळं काही तुम्हाला त्यानंतर अपठित उतारा कसा सोडवायला पाहिजे, कसा असू शकतो, कोणता एक्सपेक्टेड आहे हे सगळे या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळेल 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 12 फेब्रुवारीच्या मराठीच्या पेपरसाठी. आता बघा विभाग 2 पद्य. आता यासाठी आउट ऑफ मार्क्स जर मिळवायचे असतील ना हे 16 गुण म्हणजे विभाग 2 ला 16 गुण आहेत. हे 16 गुण जर मिळवायचे असतील ना तर विद्यार्थी मित्रांनो हे गाईड नक्की डाउनलोड करा. कारण बघा काव्यसौंदर्य दिलं आहे, काव्यसौंदर्य बघा भावसौंदर्य कशा पद्धतीने लिहून दिलेलं आहे तुम्हाला, जसं की रसग्रहण, सर्व कवितांचं रसग्रहण तुम्हाला उत्तरांसोबत यामध्ये बघायला मिळेल. आता बघा काव्यसौंदर्य म्हणजे काय, तुम्हाला ते कशा पद्धतीने सोडायचं परिपूर्ण मार्गदर्शन या गाईडमध्ये बघायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्व कवितांचं काव्यसौंदर्य, रोज मातीत, कल्पना दुधाळ या कवितेचं तुम्हाला काव्यसौंदर्य दिलं आहे. त्यानंतर थांबरे जडा, आषाढ घना याचं देखील काव्यसौंदर्य दिलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्व कवितांचं रसग्रहण देखील तुम्हाला या गाईडमध्ये उत्तरांसोबत बघायला मिळणार आहे. जसं की रंग माझा वेगळा, सुरेश भट बघू शकता ही कविता कवी
सुरेश भट यांच्या स्वरूपाची अशा पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे उत्तरांसोबत आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील, एक रात्र तुमच्याकडे बाकी आहे, आउट ऑफ मार्क्स मिळवा. पेड आहे, 120 ते 115 रुपयाची प्राईज असणार आहे तुमच्यासाठी. आणि तुम्हाला डायरेक्टली गॅरंटी देतोय की तुम्हाला यामधीलच कोणते एक काव्य सौंदर्य रसग्रहण विचारलं जाईल. रसग्रहण करा, काव्य सौंदर्य करा, काही करा विद्यार्थी मित्रांनो, पण आउट ऑफ मार्क्स मिळवा. आता बघा रसग्रहण दिला आहे, कवितांवर आधारित रसग्रहण, सर्व कवितांचं रसग्रहण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यामध्ये उत्तरांसोबत बघायला मिळेल या गाईडमध्ये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आत्ताच गाईडला डाउनलोड करा, आत्ताच्या पीडीएफला डाउनलोड करा. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट साहित्य प्रकार कथाचे स्क्रीनशॉट घ्या. खाली उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा म्हटलेला आहे. आता साहित्य प्रकार कथावरती एक उतारा दिलेला आहे, त्यावरती काही प्रश्न उत्तरांसोबत तुम्हाला बघायला मिळणार आहेत या गाईडमध्ये. आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय प्रश्न दिलेले आहेत. जसे की बघा प्रश्न आहे, बोर्डिंगमधील मुलांचे बापू गुरुजींबद्दलचे प्रेम तुमच्या शब्दांत व्यक्त करा. हा गडीमधील महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला दिलं आहे. बोर्डिंगमधील मुलांसाठी बापू गुरुजी हे संस्थेचे प्रमुख नसून घरचे ज्येष्ठ मायही बापही असे होते. आजारी मुलाजवळ रात्रभर बसणे, अभ्यासात मागे राहिलेल्या स्वतः शिकवणे, शिस्त मोडल्यावर राग न काढता शांत समजावून देणाऱ्या त्यांच्या वागणुकीतून मुलांना मायाची ओढ जाणवत असे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुम्हाला उत्तरे वगैरे प्रॉपर दिले. त्यानंतर साहित्य प्रकार कथा, महत्त्वाचे प्रश्न, कथा म्हणजे काय, तिची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. बघा उत्तर कसं दिलेलं आहे, असं उत्तर जर लिहिलं एक्झामिनर 4 पैकी 4, 5 पैकी 5 मार्क देतो म्हणजे देतो. कथानक म्हणजे काय हे विचारलं गेलेलं आहे. कथानकाचे प्रकार लिहायचे आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत. कथानकाची रचना कोणकोणत्या भागात विभागलेली असते हे लिहायचं आहे. उत्तर दिलेलं आहे तुम्हाला. कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचवण्यामागील कारणे कोणती हे दिलेले आहे, त्याची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत आणि उत्तर ऑलरेडी ते दिलेली आहेत. जे फ्री पीडीएफ देतो त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नो डाऊट त्यामधीलच येणार, नो डाऊट, परंतु उत्तरांसोबत नाही आहे. रसग्रहण, काव्य सौंदर्य हे उत्तरांसोबत या गाईडमध्ये ऑल इन वन सॉल्युशन तुम्हाला मिळणार आहे. आउट ऑफ मार्क्स गद्यमध्ये कसे मिळवायचे, पद्यमध्ये कसे मिळवायचे, कवितामध्ये कसे मिळवायचे, कविताचं रसग्रहण कसं करायचं, काव्य सौंदर्य कसं करायचं, व्याकरण कसं सोडवायचं, व्याकरण घटकांवर आधारित कृती कशा सोडवायच्या, उत्तरांसोबत तिथे बघायला मिळतं. आता शोधचे महत्त्वाचे प्रश्न, अणूने घर का सोडले, कारण स्पष्ट करायचं, याचं उत्तर ऑलरेडी इथे तुम्हाला बघायला मिळतं आहे. जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा, या वाक्याचा अर्थ स्पष्ट करायचा आहे. अगदी सोपाचा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने मोठं लिहू शकता. काही उत्तरे शॉर्टकट दिलेले आहेत तुम्हाला लक्षात राहण्यासाठी, एकदम पुरेसं जे बोर्डला पुरेसं आहे ना ती उत्तरे तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार. त्यानंतर आता घडीचे महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत या पीडीएफमध्ये. त्यानंतर आता उपयोजित मराठीमध्ये मुलाखत घेताना घ्यावायची काळजी लिहायची आहे. तर बघा अशा पद्धतीने उत्तर दिलं आहे. प्रश्नाची पूर्वतयारी करावी, प्रश्न संक्षिप्त, स्पष्ट आणि शिष्ट असावेत, मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान राखावा, वैयक्तिक वादग्रस्त किंवा अपमानास्पद प्रश्न टाळावेत, वेळेचे भान ठेवावे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो उत्तरे दिली आहेत. आणि जर अशी मार्क मिळवली, अशी जर उत्तरे लिहिलीत 4 पैकी 4, 5 पैकी 5 मार्क एक्झामिनर देतो म्हणजे देतो. फक्त तुम्हाला एक स्मार्ट प्रिपरेशनची गरज आहे आणि ती तुम्हाला या गाईडमध्ये बघायला मिळते. आता बघा मुलाखतीचा खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचा समारोप स्पष्ट करा. तर बघू शकता काय मुद्दे, भाषिक कौशल्य, परिणामकारक निवेदन, अनैतिक समारोप, श्रोत्यांचा प्रतिसाद. तर उत्तर बघा कसं मोठं दिलेलं आहे आणि हे जर लिहिलं तर 4 पैकी 4, 5 पैकी 5 मार्क 100% गॅरंटीड सांगतोय दिले जातात विद्यार्थी मित्रांनो. भाषा विषयात हेच महत्त्वाचं असतं आणि तेच या रिक्वायरमेंट्स हे गाईड फुलफिल करत असतं. एक गाईड डाउनलोड करायचं असेल फक्त व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मास्टर प्रिपरेशन गाईड म्हणून व्हॉट्सअपला आम्हाला मेसेज करा. स्क्रीनवरती 2 मेसेज दिसतात, तर तिथे तुम्हाला पेड पीडीएफची लिंक मिळेल. पेड पीडीएफ डाउनलोड करा. त्यासोबत फ्री पीडीएफही तुम्हाला फ्रीच मिळते. पेड जर घ्यायचं असेल तर पेड आहे, म्हणजे तुम्हाला त्यासाठी पैसे पे करायला लागतात, बट हे पेड आहे आणि ते फ्रीबद्दल तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बघा मुलाखतीचा समारोप स्पष्ट करा, उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर माहितीपत्रकाचे महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. माहितीपत्रक म्हणजे काय ते स्पष्ट करा आणि उत्तर बघा कसं दिलेलं आहे. माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये लिहा म्हटलेलं आहे. बघा कसं छान पद्धतीने उत्तर दिलं आहे. माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा. छान पद्धतीने उत्तर तुम्हाला बघायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो अहवालाचे महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. सगळे महत्त्वाचे प्रश्न उत्तरांसोबत तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यानंतर वृत्तलेखनाचे महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिले आहे. वृत्त म्हणजे काय ते स्पष्ट करायचं आहे. बघू शकता या बाहेरचा प्रश्न विचारला जाणार नाही, 100% गॅरंटी देतोय. आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. तुमच्या 12 फेब्रुवारीच्या मराठीच्या पेपरमध्ये 80 पैकी 80, 115 रुपये काहीच नाही जर तुमच्या मराठीच्या पेपरमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळत असतील. विभाग 5 व्याकरण व लेखन. आता व्याकरण व लेखन, वाक्यप्रकार काय, रूपांतर कसं करायचं, हे सर्व काही या गाईडमध्ये बघायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो. विनयार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य सर्व काही यामध्ये बघायला मिळणार आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या 12वीचा एक टर्निंग पॉईंट आहे आणि बोर्डची एक्झाम खूप इम्पॉर्टंट आहे. 115 रुपयाचं पेड गाईड आहे आणि काहीच नाही 115 रुपये तुमच्या रिझल्टसमोर. जर आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळत असतील या गाईडमुळे तर आत्ताच डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो. अलंकार वगैरे सगळं काही बघायला मिळेल. त्यासोबत निबंध लेखन कशा पद्धतीने करायचं, निबंध लेखनासाठी काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे सर्व तुम्हाला यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघायला मिळणार आहेत. ओके. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला देणार आहे. निबंध लेखन कशा पद्धतीने करायचं, निबंध म्हणजे काय, प्रस्तावना कशी टाकायची, प्रमुख्य भाग कसा लिहायचा, शेवट कसा करायचा, निबंधाचे प्रकार कोणते आहेत, कशा पद्धतीने महत्त्वाचे मुद्दे आहेत, कोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्यावरती विचारलं जाऊ शकतं हे विचारलं गेलं आहे. आता बघा गाईडची ओरिजिनल किंमत तुम्हाला दाखवतो 240 रुपये आहे, बट 115 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. फक्त या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा पेड PDF साठी. पुन्हा एकदा फ्री PDF दाखवतोय. आता बघा, ही जी आहे ही प्रिव्हियस इयरची क्वेश्चन पेपर आहे. हिचाही अभ्यास करायचा असेल ही तुम्हाला त्या गाईडमध्ये अपलोड करून देऊ. बघा, यामध्ये समजून घेऊ शकता कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. ऑलरेडी मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये एव्हरीथिंग वॉज इन्क्लुडेड, त्यामध्ये सगळं काही इन्क्लूड केलेलं आहे. बट तरी देखील तुम्हाला या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पाहिजे असेल 2022ची, 23ची, 24ची, 25ची, तर ॲपमध्ये तुम्हाला अवेलेबल करून देतो पेड गाईडसोबत. फ्रीमध्ये फक्त तुम्हाला क्वेश्चन बँक जे की ऑलरेडी तुम्हाला टॉपला दाखवलं आहे. सो काय करायचं आहे, फ्रीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. पेड नाही तर फ्री डाउनलोड करा. आणि तुम्हाला आउट ऑफ मिळवायचे असतील तर 115 काही नाही, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या एक्झामच्या रिझल्ट समोर, बोर्ड एक्झाम समोर तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बोर्डच्या या मराठीच्या 12 फेब्रुवारीच्या पेपरसाठी मी शुभेच्छा देतो. शेवट जाता जाता उपयोजित मराठीचे हे 2022चे प्रश्न बघून चला, काही यूज झाला तर होऊ शकेल. खालीपैकी कोणते 2 कृती सोडवा म्हटलेलं आहे. मुलाखतीचा प्रारंभाबाबत तुमचे मत लिहायचे आहे. माहितीपत्रकाची भाषाशैली मनाची पकड घेणारी असावी, थोडक्यात स्पष्ट करा. अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात लिहा. माहितीपत्रकाचे वेगळेपण तुमच्या शब्दात स्पष्ट करा. खालीलपैकी कोणते 2 कृती सोडवायचे आहेत. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखती कार्य कर्तृत्वाची ओळख असते हे विधान स्पष्ट करायचं आहे. ओके, अशा पद्धतीने प्रश्न आहेत, याची स्क्रीनशॉट घ्या. इम्पॉर्टंट आहे ते. व्याकरण व लेखनाचे महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत, स्क्रीनशॉट घ्या. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवा तुमच्या मराठीच्या पेपरसाठी. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो मनपूर्वक आमच्याकडनं, आमच्या टीमकडनं शुभेच्छा. तुम्हाला सतत आम्ही रिप्लाय करतोय. 24 तास तुमच्यासाठी ॲक्टिव्ह आहे. जे विद्यार्थी पेड आहेत त्यांनाही तसंच प्रतिसाद आहे. फ्रीवाल्यांनाही आपण तेवढंच प्रतिसाद करतोय, त्यांनाही तेवढंच सहकार्य करतोय, कारण सर्व विद्यार्थी आपले आहेत. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना फ्री PDF पाहिजे असेल, व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब, स्क्रीनशॉट सेंड करा व्हॉट्सअपवरती. त्याचसोबत आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करा. तुम्हा सर्वांचा पेपर सोपा अगदी सोपासा जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.